नमस्कार. फन अँड क्राफ्ट्स विथ अन्विता अंजली या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा, आपण लाईन तर शिकलो आहे, सगळ्यांना लाईन तर समजलेल्या आहेत. मग आता आपण शेप शिकूया. लाईनचाच यूज करून आपण नवीन शेप शिकणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आपण वेगवेगळ्या लाईन शिकलेलो आहे, त्यासाठी तुम्ही आधीचाही व्हिडिओ पाहू शकता. मग लाईनमध्ये आपण किती प्रकार पाहिले तर स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन, स्लेटिंग लाईन, त्यामध्ये पण राईट स्लेटिंग लाईन, लेफ्ट स्लेटिंग लाईन, अशा प्रकारच्या लाईन आपण शिकलेलो आहोत. मग आपण आता त्याच लाईनचा यूज करून आपण शेप पाहणार आहोत. शेपमध्ये पण स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल, सर्कल हे बेसिक शेप आपण पाहणार आहोत. मग स्लीपिंग लाईन बघा कशी आहे, किंवा स्टँडिंग लाईन एकदा रिव्हिजन म्हणून मी काढून दाखवल्या आहेत सगळ्या लाईन. त्याच लाईनचा यूज करून आपण आता शिकूया शेप काढायला. चला तर मग आता पाहणार आहोत आपण शेप. शेप पाहण्यासाठी मी घरातीलच वस्तूचा वापर केला आहे. हे आहेत यूजच्या काड्या, आपण जे की कानामध्ये यूज करतो. मग त्याच्या थ्रू आपण आज शेप पाहणार आहोत. चला तर मग मुलांना इंटरेस्टिंग येईल असं काहीतरी दाखवायला पाहिजे, म्हणून ह्या काड्या मी आज यूज केल्या आहेत. बघा, आता स्क्वेअर काढायचं आहे तर स्क्वेअर म्हणजे चौकोन. चौकोनाच्या चारही बाजू सेम असतात, त्यासाठी ह्या सेम आकाराच्या 4 काड्या घेतल्या आहेत. म्हणून 4 बाजू सेम म्हणून आपण आता चौकोन करणार आहेत. बघा, चौकोन म्हणजे सर्व बाजू सारख्या असते, तो झाला चौकोन. म्हणून अशा प्रकारे हा चौकोन काढून घेतला. आता आपल्याला ट्रायंगल काढायचा आहे. बघा, ट्रायंगलचे 3 बाजू सारख्या असते. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, त्रिकोणाच्या 3 बाजू सारख्या असतात. त्यामुळे त्यातील एक रेषा कमी करून मी त्याचा त्रिकोण आकार असा केला आहे, समोसासारखा. मुलांना समोसा आवडतो ना तुम्हाला? बघा, मग समोस्याचा आकार हा ट्रायंगल शेप असतो. बघा, दिसतोय ना तसा. मग आता आपण वळूया रेक्टँगलकडे. रेक्टँगल म्हणजे आयत, आयताकृती. आयत कसा असतो तर समोरील बाजू सारख्या असतात. म्हणून एक छोटी लाईन घेतली आहे आणि एक मोठी लाईन, त्याद्वारेच हा रेक्टँगल काढलेला आहे. बघा कसा दिसतोय. लक्षात ठेवा आपण काय काय काढलं आहे. बघा, आता हा स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल आणि हा सर्कल. लक्षात आलं? बघा, मग अशा प्रकारे आपण हे कार्ड पण यूज करू शकतो. आपल्याला वेगवेगळ्या शेपनुसार पेपर कटिंग केलं आहे आणि आपण एक पझल म्हणून हे खेळू शकतो. ह्यातले एक बाजूला काढायचे आणि सर्कल म्हणलं की त्यामध्ये ठेवायचं. स्क्वेअर हा पण आहे सर्कल, बरोबर आहे. तर हा आहे स्क्वेअर, बरोबर ना? कारण ह्याच्या चारी बाजू सेम आहेत, म्हणून हा स्क्वेअर शेप आहे. आता बघा, तर हा रेक्टँगल आहे. ह्याच्या 2 बाजू, उभ्या 2 बाजू सेम आहेत आणि आडव्या 2 सेम आहेत, म्हणून हा आहे रेक्टँगलचा बॉक्स. कोणत्या शेपचा आहे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा. अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मुलांसाठी पाहायला आवडतील ते नक्की कमेंट करून सांगा.